आता तुम्ही मशीनची किंमत तुमच्या तोंडून सांगा. तुम्ही मशीन कधी बुक केली, किती बुकिंग अमाऊंट दिलं आणि मशीनची किंमत काय आहे? मी मशीन 8 दिवस झाले बुक केली होती आणि बुकिंग अमाऊंट 3,000 रुपये केली होती. मला मशीनची किंमत हाय फ्रेंड, नमस्कार मित्रांनो. लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज जे आहे आपण 320 अंड्यांच्या मशीनचा वापर कसा करायचा याची संपूर्ण माहिती इथे देणार आहोत. सरांनी काही दिवसापूर्वी 320 अंड्यांची आपली मेटल ॲल्युमिनियमचा जो इन्क्युबेटर आहे सिंगल कोटेड बॉडीमधला त्याची बुकिंग केली होती, ज्याची पोच घ्यायला सर आज आपल्या इथे अहिल्यानगरवरून आलेले आहेत. सर, आपले जे शेतकरी बंधू आहेत यांना सर्वात आधी तुमची ओळख करून द्या. तुम्हाला मशीनची माहिती कुठून मिळाली ही माहिती आपल्या शेतकरी बंधूंना द्या. नमस्कार, मी रमेश सदाशिव नाईक. मी राहणार वाळकी, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर इथून आलेलो आहे. मी यांची सर्व माहिती इंस्टाग्रामवर पाहिलेली आहे. मला ते आवडल्यामुळं मी स्वतः बारामतीला यांच्या शॉपला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर आता तुम्ही जी बुकिंग केलेली होती मशीन ही आता आपण रेडी केलेली आहे. सर्वात आधी महत्त्वाचं मला हे सांगा की मशीनच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती आहे किंवा तुम्ही कोंबडी वगैरे कधी बसवलेली आहे का? नाही, कोंबड्या बसवत होतो आपण. आत्तापर्यंत आम्ही 6 ते 7 आत्ता कोंबड्या बसवलेल्या आहेत सध्या. तर मशीनची माहिती नाही आहे. मशीन आपल्याला जास्त अंडे निघतात म्हणून लवकर अंडे काढण्यासाठी मशीन लागत होती. त्यासाठी मशीन घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सर्वात आधी मला सर हे सांगा की तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत आणि कोंबडी वगैरे तुम्ही कधी बसवलेली आहे का? आत्ता आमच्याकडे सर्वसाधारणतः 45 कोंबड्या आहेत आणि आत्ता मी स्वतः 6 ते 7 कोंबड्या बसवलेल्या आहेत. पण मला लवकरात लवकर उत्पन्न घेण्यासाठी मशीन लागत होती. त्यामुळे मी तुमची मशीन इंस्टाग्रामवर पाहिली, ॲड पाहिली. मग मी त्याच्यानंतर तुमच्याकडे 320 अंड्याची मशीन बुक केलेली आहे. त्याच्यामुळे मी स्वतः तुमच्या शॉपला भेट देण्यासाठी आलो. आता मला सांगा, आता तुम्ही कोंबडी तर बसवले, तुम्ही म्हणता 6-7 कोंबड्या बसवलेल्या आहेत, बरोबर? हो. तर कसा अनुभव आहे तुमचा की बाबा आपण समजा कोंबडी खाली जी अंडी ठेवतो त्यापैकी किती अंडे निघतात? आता साधारणतः आम्ही 21 अंडे ठेवतो कोंबडी खाली. त्याच्यानुसार 15 ते 16 पिल्ले निघतात. 15 ते 16 पिल्लं निघतात, म्हणजे सरासरी 70-75% रिझल्ट निघतो. हो. बरं, आता मला हे सांगा की कधी हा अंदाज घेतला का तुम्ही की बाबा आपण 21 अंडी ठेवली होती, 15-16 पिल्लं आपल्याला याच्यामध्ये निघालेली आहे, तर मग ही 5ची जी अंडी शिल्लक राहतात ती का राहतात? ती आता काही कारणास्तव तिला व्यवस्थित हे नाही झालं. म्हणजे असं अंडे कधी पकडण्यात आलं का असं होतंय? नाही, असं नाही, विचार नाही केला. प्रत्येक वेळेस असंच होतं? हो. म्हणजे जेवढ्या कोंबड्या तुम्ही बसवल्यात प्रत्येक कोंबडी पाठी एवढी अंडी राहतात, बरोबर? ठीक आहे. आता हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपण कोंबडी बसवल्यानंतर सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा रिझल्ट जो आहे, म्हणजे ज्या कोंबडी खाली जी आपण ठेवलेली अंडी आहे ती आपल्याला 100% निघत नाहीत. म्हणजे जेवढी अंडी ठेवली तेवढी पिल्लं आपल्याला निघत नाहीत. काही अंडी पाठीमागे शिल्लक राहतातच. तर याचं सर्वात महत्वाचं कारण जे आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट अजून चांगला यावा. तर सर्वात महत्वाचं कारण याच्यामध्ये सर असं असतं की जी अंडी आपण घेतोय ही अंडी आपल्याला ताजी असणं गरजेचं आहे. आता तुम्ही कोंबडी बसवताना अंडी ताजी घेतलीच असेल. किती दिवसाची अंडी कोंबडी खाली ठेवले? ताजी. किती दिवसाची घेतले? साधारणतः 1 ते 2 दिवसाची. 1 ते 2 दिवसाची. तरी देखील आपल्या कोंबडी 100% रिझल्ट नाही देत, बरोबर? 5-6 अंडी पाठी राहतात. अगदी बरोबर. तर ही का राहतात? तर याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा आपण कोंबडी खाली अंडी बसवतो तर अंडी आपल्याला ताजी लागतात. आपण ही खात्रीशीर घेतो सुद्धा. पण त्याचबरोबर अंड जे आहे हे नर आणि मादाला क्रॉस झालेलं असणं गरजेचं आहे. मग जी अंडी नर आणि मादाला क्रॉस झालेली नसतात ती अंडी आपल्याला पाठी शिल्लक राहिलेली असतात. हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आणि हे जर आपल्या लक्षात आलं, याचा सुधार जर आपण केला तर आपल्याला मशीन किंवा कोंबडी देखील आरामात यापेक्षा जास्त रिझल्ट देऊ शकते. ठीक आहे. आता याच्यासाठी करायचं काय? तर जसं आता तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत? आता आमच्याकडे 45 कोंबड्या आहेत. 45 कोंबड्या आहेत. आणि कोंबडे किती आहेत? 20 कोंबडे. तर तुमच्याकडे कोंबडे छान आहे, मग रिझल्ट तुम्हाला चांगला आला पाहिजे. रिझल्ट नाही. बरं, ठीक आहे. तर प्रत्येक 5 कोंबडी बरोबर एक कोंबडा जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये ठेवला तर आमच्याकडे 20 कोंबडे आहेत ना, हे 100 कोंबड्यांसाठी सफिशियंट आहेत. मग त्या हिशोबात काहीही अडचण आलीच नाही पाहिजे, तरी देखील तुमची अंडी पाठीमागे राहतात जरी कोंबडी बसवली. या मशीनमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा सुधार 100% मिळेल. त्याचं कारण की आपल्याला फक्त जर 5 कोंबडींबरोबर एक कोंबडा आपण ठेवलेला असेल तर त्यांची मीटिंग होणारच आहे आणि तुम्हाला क्रॉस होऊन अंडा आलं याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. मशीनमध्ये वापर करायला खूप अवघड नाहीये, खूप सोपं आणि सरळ आहे. मग बेसिक हे कारण की अंड आपल्याला ताजं पाहिजे आणि नर मादाला क्रॉस झालेलं असलं पाहिजे. आणि सर, आता अंडे आपले कोंबड्या आता चालू झालेले द्यायला. समजा साधारणतः 1 महिना झाला अंडे चालू झाले. म्हणजे ते तलंगामध्ये आता ते अंडे चालतील ना त्याला?
हा चालतील, फक्त अंड्याची साईज खूप लहान असेल तर ती अंडी वापरू नका. खूप लहान नाही झालं. हा साधारणतः किती ग्रॅम पर्यंत अंडा पाहिजे? तसं तर टेक्निकली पुस्तकीमध्ये जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की 48 ग्राम पेक्षा जास्तचं अंड असलं पाहिजे. हा. पण जेव्हा आपण प्युअर गावरांमध्ये काम करत असतो हो. त्यावेळेस आपल्याला 48 ग्रामचं अंड मिळत नाही. आपल्याला ते गावरांचं अंड मिळतं 35 ग्राम, 38 ग्राम, 40 ग्राम, याच्यावरचं अंड सहसा येत नाही. थोडीशी वयाने मोठी झालेली असेल किंवा हेल्दी कोंबडी असेल तर ती 42-45 ग्राम पर्यंतचं अंड देते, पण ते पण एकदम रेअर. तर गावरान ब्रीड जेव्हा करताना तेव्हा अंड्याच्या साईजला विशेष असा काही फरक पडत नाही. पण क्रॉस ब्रीड मध्ये करत असाल तर अंड्यांची साईज जेवढी मोठी तेवढा पक्षी हेल्दी निघतो आणि त्यामुळे मोटॅलिटी होत नाही. म्हणजे पक्ष्यांची मर जी निघाल्यानंतर लगेच पहिल्या 2-4 दिवसात जी पक्ष्यांची मर होते ती होत नाही. त्यासाठी शक्य होईल तेवढं मोठं अंड वापरा. आता तुमचं तलमीचं अंड आहे म्हणजे जस्ट चालू झालेलं अंड आहे तर त्याच्यात जी एकदम लहान अंडी असते ती अंडी टाळा, ती घेऊ नका. म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम राहणार नाही की अंड्यांमधून जीव निघाल्यानंतर सुद्धा पहिल्या 2-4 दिवसातच पक्ष्यांचा जो मर असतो ना ते या कारणामुळे सुद्धा असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्तही कारण असतात, पण हे पण एक कारण त्याच्यामध्ये असू शकतं. जर लहान अंड असेल तर त्याच्यातून निघालेल्या पक्ष्याला हा प्रॉब्लेम असू शकतो. हा प्रश्न चांगला आहे कारण की खूप कमी लोक हा प्रश्न विचारतात. प्रश्न काय असतो, लाईट गेली तर काय होतं, आम्हाला रिझल्ट येत नाहीये, किंवा लाईटीचा प्रॉब्लेम, इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेमचा असतो. पण लहान साईजचं अंड किंवा तलमीचं अंड हा प्रश्न खूपच रेअर आलेला आहे. आपलं नवीन आहे सगळं. नाही नाही, प्रश्न विचारला तर हा प्रश्न मला जेवढा माहिती की 10 लोकांमधून एखादाच कधीतरी विचारतोय. तर चांगला प्रश्न आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना समजेल असा प्रश्न आहे. तर खूप लहान साईजचं अंड असेल तर ते शक्यतो मशीनमध्ये किंवा कोंबडी खाली सुद्धा ठेवायचं टाळा, जेणेकरून निघाल्यानंतर पक्षी निघाल्यानंतर त्यांची मोर्टॅलिटी आपल्याला होऊ नये यासाठी या गोष्टींची काळजी घ्या. तर आता आपण बेसिक माहिती सगळी घेतली की बाबा मशीन वापरण्याच्या आधी अंडी निवडायची आपल्याला काही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आता आपण येऊ मशीनकडे. ठीक आहे, आता या मशीनमध्ये बघा, तुम्हाला इथे जवळून मी दाखवतो की याचं टेम्परेचर तुमचं पूर्ण ऑटोमॅटिक आहे. जवळून दाखवतो तुम्हाला, टेम्परेचर तुमचं पूर्ण ऑटोमॅटिक असणार आहे. तुमची ह्युमिडिटी सुद्धा इथे पूर्ण ऑटोमॅटिक असणार आहे. ह्युमिडिटी तुमची कशी बनते म्हणजे फॉगर वरती बनते. म्हणजे जर पाण्यामध्ये आपण जी फॉगर सोडलेला असतो तो पाण्याची वाफ बनवतो आणि ती वाफ आपल्या अख्ख्या मशीन मध्ये पसरत असते. त्याचबरोबर टेम्परेचर आपलं बनत असतं आणि याचं कॉम्बिनेशन बनून आपल्याला एक परफेक्ट टेम्परेचर बनून त्याच्यामधून पिल्लं निघत असतं. हे आपलं टर्निंगचं फंक्शन आहे. कुठलंही बटन दाबायचं नाही, कारण की जेवढे प्रोग्राम आहेत आपण इथून करून पाठवतो, त्यामुळे कुठलंही बटन दाबायचं नाही. तर ऑटोमॅटिक तुमचं टर्निंग होणार आहे. आणि हे जे इंडिकेटर आहेत, हे सगळे इंडिकेटर तुम्हाला मशीनमध्ये काय काम होतंय हे सांगत असतं, हे समजवत असतं. तर हे तुम्हाला मी एक स्टेप बाय स्टेप एक एक करून समजवतो. तर बघा, जेव्हा आपली अंडी फिरणार, जेव्हा त्याचा टायमिंग झालेला असतो, प्रत्येक दर 2 तासाला आपण 2 मिनिटासाठी याच्यात प्रोग्राम करतो की दर 2 तासानंतर 2 मिनिटासाठी अंड फिरलं पाहिजे. तर ते ऑटोमॅटिक फिरतं. आता समजा आपल्याला त्याला मॅन्युअली करायचं असेल, शक्यतो टाळा, पण कसं करायचं ते सांगतो. आता याच्यामध्ये हा जो सर्वात मोठं बटन आहे याला तुम्ही दाबून याला ऑन वरती घेतलं, इथली लाईट लागली, त्याचबरोबर इथलं इंडिकेटर लागलं. पिवळं इंडिकेटर म्हणजे तुमची अंड फिरण्याचा प्रोग्राम. जवळून दाखवून आता बघा, ह्या ट्रेला आपण अंडी ठेवलेली आहेत, त्याच्यावर काही मार्किंग आहे. तर तुम्हाला हळूहळू ती मार्किंग फिरताना दिसते. ठीक आहे, जवळून अगदी दाखवतो. हे दिसतंय तुम्हाला बरोबर. तर हे मार्किंग केलेली अंडी ऑटोमॅटिक फिरतायत आणि ती दर 2 तासाला 2 मिनिटासाठी फिरतील. म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाहीये तिथे. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा आपलं इथे ब्लू कलरचं इंडिकेटर चालू होईल त्यावेळेस काय होणार, ब्लू कलरचं इंडिकेटर चालू होईल तेव्हा तुमचा हा फॉगर आणि त्याचबरोबर हा फॅन हे त्यावेळेस चालू होणार आणि ऑटोमॅटिक बंद पण होणार. अंड पण जसं आहे तुमचं 24 तास फिरणार नाहीये, ते पण ऑटोमॅटिक बंद आणि चालू होणार. ठीक आहे, त्याचबरोबर जेव्हा हे लाल कलरचं इंडिकेटर चालू होईल तेव्हा तुमचं जे हिटिंग एलिमेंट्स आहेत, जे ऊब बनवण्याचा जो प्रोग्राम आहे तो चालू होतो, तेव्हा ते तुमची लाल लाईट लागते. म्हणजे मशीन जरी बंद असली, म्हणजे दरवाजा देखील बंद असला, तरी तुम्हाला याच्यावरती कळणार आहे की तुमचं काय चालू झालं आणि काय बंद झालं. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला अजून एक इथे फंक्शन येतं, हे आहे ओव्हर हिटिंगचं. म्हणजे इन केस समजा टेम्परेचर वाढलं मशीनमध्ये तर ऑटोमॅटिकली तुमचा हा ओव्हर हिटिंगचा फॅन बंद होईल. मी जवळून दाखवतो, हा ओव्हर हिटिंगचा फॅन आहे, हा ऑटोमॅटिकली चालू होईल आणि तुमचा एक्स्ट्राची गरमी सगळी बाहेर काढेल. तर इथेही तुम्हाला काही करायची गरज नाही. आता विशेष काळजी काय घ्यायची तुम्हाला, तर विशेष काळजी ही घ्यायची की तुम्हाला दिवसात एकदा किंवा 2दा गरजेनुसार या डब्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. ठीक, एक त्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70% तुम्हाला पाणी रिफिल करून ठेवायचं आहे, जसं आता आपण इथे ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला याच्यात पाणी ठेवायचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही करायचं. सारखी मशीन उघडायची नाही, दिवसात 2दा उघडा, पाणी रिफिल करा, दुसरं काही नाही करायचं. पत्र्याच्या शेडला मशीन ठेवायची नाही.
जी आपण एखादी रूम असते, आता वरती पत्रा चालतो, म्हणजे जे आपण घर बांधलेलं असतं, काही वेळा वरती पत्रा असतो, साईडला भिंत असते, ते घर झालं, तिथे चालतं. शेड म्हणजे काय, हे जे माझं दिसतंय, वरतीही पत्रा, साईडला भिंत नाही, तिथेही पत्रा, ते झालं पत्र्याचं शेड. तशा ठिकाणी मशीन ठेवायची आपलं नाही. कसं आपलं शेड आहे पण पूर्ण बाजूने ओपन आहे. हम्म. आणि वरती सिमेंट पत्र आहे, त्या खाली ते चालू आहे. तिथे त्या रूमला गरमी होते का, म्हणजे गरम खूप जास्त होतं का उन्हाळ्यात? गरम नाही होत. मोकळे मोकळे हवा येते. खेळती हवा आहे ना, खेळती हवा तर आहे. खेळती हवा असेल तर चालेल, काहीच अडचण नाही. हा. पण समजा त्या रूम मध्ये टेम्परेचर आता उन्हाळ्यात खूप जास्त होत असेल, हो. तर मग बाहेरच्या साईडला जिथे खेळती हवा राहील तशा ठेवा. नाही, आता त्या रूम मध्ये शेड मध्ये माणूस झोपलेला असतो म्हणजे. नाही, पण गरम होते. गरम नाही होत, फॅन नाही तिथे, काय नाही. हा, बस गरम होत नसेल तर काही अडचण नाही, तिथे तुम्ही कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, हे सगळं बेसिक आहे. याच्यामध्ये आता काही तुम्हाला नाही समजलं असेल तर मला विचारा, कारण की जे गरजेचं आहे, जे महत्वाचं आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. आता तुम्हाला काही नाही लक्षात आलं तर ते मला विचारा. ते सर्व झालं. सगळ्या गोष्टी लक्षात आल्या? ठीक, चालेल. तर एवढंच आहे याच्यामध्ये, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता या मशीनला 1 वर्षाची वॉरंटी आहे. सगळ्या इलेक्ट्रॉनिक पार्टला, त्या पार्टमध्ये फक्त तुमचा हा फॉगर इन्क्लुडिंग नाही. एक फॉगर आपण आता याच्यामध्ये एक्स्ट्रा द्यायचा चालू केला आहे. आधी याच्यामध्ये एक्स्ट्रा फॉगर येत नव्हता. आता आपण ही डिझाईन चेंज केली. आधीची डिझाईन वेगळी होती, आता हे न्यू मेकॅनिझम मध्ये केलेलं आहे. तुम्हाला इथे आम्ही एक एक्स्ट्रा फॉगर सुद्धा आता अवेलेबल करून देत आहोत, कारण की फॉगर गेल्यानंतर तो इथे दुसरा येणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्या रिझल्टला त्याचा फरक पडेल. म्हणून एक एक्स्ट्राचा फॉगर आपण तुम्हाला वॉरंटीमध्येच देतोय. जर कधी तो फॉगर खराब झाला की दुसरा एक सेपर साईड दुसरा आपल्याकडे अवेलेबल ठेवा. ठीक आहे, बाकी सगळ्या इलेक्ट्रॉनिक पार्टला तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी आहे. कुठलाही पार्ट खराब झाला ना, तो आमच्या कंपनीतून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, त्याचे कुठलेही चार्जेस नसणार. आणि सर्व्हिस तुम्हाला लाईफ टाईम मिळणार. 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर कधीही काही पार्टला प्रॉब्लेम आला तर तो तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, बाकी ही मशीन आपण ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये सुद्धा अवेलेबल करतो. या मशीनला फक्त आपण 3,000 रुपये बुकिंग अमाऊंट घेतो आणि बाकीचं सगळं पेमेंट तुम्ही मशीन पोच झाल्यावर करू शकता. ही मेटल ॲल्युमिनियमच्या बॉडीमध्ये आहे. 320 अंड्यांची कॅपॅसिटी आहे. सिंगल कोटेड याची बॉडीची कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये आपण जवळजवळ बरेच मॉडेल बनवतो. ही 320ची आहे. याच्यामध्ये 160 अंड्यांची सुद्धा मिळेल तुम्हाला, 240 अंड्यांची मिळेल, 320 अंड्यांची मिळेल, याच्यापेक्षा मोठी 400 अंड्यांची सुद्धा मिळेल. याच्यात भरपूर सिरीज आहेत. तर तुम्हाला जी काही तुमच्या गरजेनुसार पाहिजे असेल, तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता. पोच मिळेल जिथे पाहिजे तिथे. आता सर्वात महत्त्वाचं की बऱ्याच वेळा कमेंट्स असे असतात की सर तुम्ही व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही. तर किंमत न सांगण्याचं कारण एकच असतं की जी किंमत आहे ही स्टेबल राहत नाही. बऱ्याच वेळा मशीनच्या किमती ह्या सारख्या चेंज होत असतात, त्यामुळे व्हिडिओमध्ये मशीनची किंमत सांगितलेली नसते. सर आता तुम्ही मशीनची किंमत तुमच्या तोंडून सांगाल, तुम्ही मशीन कधी बुक केली, किती बुकिंग अमाऊंट दिलं आणि मशीनची किंमत काय आहे? मी मशीन 8 दिवस झाले बुक केली होती आणि बुकिंग अमाऊंट 3,000 रुपये केली होती. मला मशीनची किंमत 19,700 रुपये सांगितलेली आहे. बरोबर. तर आजच्या तारखेत मशीनची किंमत जी आहे ती आहे 19,700. 320 अंड्यांची मेटल ॲल्युमिनियम बॉडी, सिंगल कोटेड बॉडीची. या मशीनमध्ये आपण पोच फ्री देतोय आजच्या तारखेमध्ये. डिलिव्हरी चार्जेस काहीही एक्स्ट्रा नाही आहेत. इन फ्युचर मला माहीत नाही की डिलिव्हरी चार्जेस लागेल नाही लागेल, किती लागतील, आणि प्राईस हीच प्राईस मी नेहमी ठेवू शकेल का. तर सध्याची प्राईस ही आहे. तर व्हिडिओमध्ये जे बऱ्याच वेळा कमेंट्स ज्या येत आहेत व्हिडिओ खाली की प्राईस सांगत नाही, तर त्याचं कारण हेच आहे. त्याचं मिसअंडरस्टँडिंग, मिसगायडन्स करू नका. प्राईस फिक्स असतात आपल्या इथे, फिक्स रेटमध्ये काम केलं जातं. फक्त व्हिडिओमध्ये किंमत न सांगण्याचं कारण एकच असतं की त्या किमती स्टेबल नसतात. तुम्ही कदाचित वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षानंतर तो व्हिडिओ पाहत असता आणि मग त्या किमती त्याच वेळेस अवेलेबल नसतात. तर त्यासाठी व्हिडिओमध्ये किंमत सांगितलेल्या नसतात. आता सर्वात महत्त्वाचं, जर हा व्हिडिओ, जेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे, जर ही सगळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मशीनच्या प्रकारे किंवा इन्क्युबेटरच्या रिलेटेड तुम्हाला नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.